बाई शिकलीच पाहिजे, कारण एक बाई शिकली म्हणजे अख्खा गाव शिकला, अख्खं कुटुंब शिकलं होते. तर मग आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकाजरी आपल्या समोर सादर करत आहे एक नाटिका जी उल्हासला आधारित आहे, जी नवसाक्षरतेवर आधारित आहे. गाव उजळलं शब्दांनी. चला तर मग भेटूया आपण या नाटिकेमध्ये. कोणतं नाटक? गाव उजळलं शब्दांनी. काय झालं? कशाला रडले? काय सांगू बाई, नंगाने वाचता येत नाही, लिहिता येत. तुझ्यासारखं काम आहे. मी अडाणीच आहो. काकडाचं अडाणीच राहायचं काय? अंका देणं चल घरी. हो, अंका देणं आहे ना. अंका नाही दे, सही मारीन मी. सही मारशील का? मी अंकाच मारीन ना, समोर जाईल. शिकवतच नाही तर कुठून करणार आहे सही? काय झालं तुम्हाला? काऊन लढू झाल्या? शिक्षण नाही ना, शिकलं नाही, काही नाही. अरे बाजू लढा नको. आपल्या गावामध्ये नवसाक्षरता वर्ग चालू झालेला आहे आता. आम्ही याचं का हो शिकायला? बाबा, याच शाळेमध्ये शिकायले तुम्हाला अक्षर सही वगैरे शिकवेल सगळं. लोक हसतील नाही का? आता लोकांकडे नाही पाहायचं, लोकांकडे नाही पाहायचं. आपल्याला साक्षर व्हायचं आहे ना, साक्षर होऊन आपल्याला सही करायची आहे ना. बस. आज आपण नवीन शब्द शिकू. व विड्याचा, क कपाचा, क कष्टाचा, ओ विड्याचा, क कष्टाचा, क कपाचा. आलं बायांना सगळ्यांना? उद्या मग लिहून आणाल का तुम्ही सगळे? एक बाई शिकली, सगळं घर साक्षर झालं. एक बाई शिकली, सगळं घर साक्षर झालं. बोला मावशी, काय आहे तुझं? पैसे काढायचे ज्याला व्हायचं आमच्याला. अंका नाही, हा सही करतो. काय करताय? हो, केव्हा शिकता तुम्ही? हे आता उल्हास हे शारदाबाईकडून शिकलो आम्ही. हो का? हो. तेव्हा चांगलं आहे ना. असंही करा मग. तेव्हा शिकला पाहिजे सर्वांनी. हा, करा सही. साक्षरता वर्गात जाऊया, साक्षरता वर्गात जाऊया, साक्षरता वर्गात जाऊया.